राष्ट्रीय युवा महोत्सवाचा औचित्य साधत नाशिक दौऱ्यावरील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हजारो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले। प्रधानमंत्री मोदी यांच्या नाशिक येथील आगमनानं उल्हासित झालेल्या नागरिकांनी स्वागताचे फलक हाती घेत भारत माता की जयचा जयघोष करत आसमंत दुमदुमून टाकला। प्रधानमंत्री मोदी यांच्या या रोड शोची जादू नाशिककरांवर झाल्याचं चित्र सगळीकडे पाहायला मिळालं। सकाळी ठीक 10:30 वाजता प्रधानमंत्री मोदी यांचे निलगिरी बाग हेलिपॅड इथं आगमन झालं। त्यानंतर हॉटेल मिरची चौकातून केशरी रंगाच्या आणि फुलांनी सजवलेल्या खुल्या जीपमधून त्यांच्या रोड शोला प्रारंभ झाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे हे देखील रोड शोमध्ये सहभागी झाले होते। नाशिकच्या युवा वर्गानं केलेली गर्दी, महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद, दुतर्फा सजलेले रस्ते अशा वातावरणात तपोवनाच्या दिशेनं निघालेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ठिकठिकाणी या आपुलकी आणि प्रेमानं केलेल्या स्वागताचा अनुभव आला। उपस्थितांच्या दिशेनं हात उंचावत तसंच उपस्थितांना अभिवादन करत प्रधानमंत्री मोदी यांचा ताफा तपोवनकडे निघाला। माननीय प्रधानमंत्री मोदीजी नाशिक येथील काळाराम मंदिरात स्वच्छता अभियानात सहभागी झाले। त्यांनी देशातील मंदिरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्याचे सर्वांना आवाहन देखील केले। लेझिम पथक, ढोल पथक, पारंपरिक वाद्ये यांच्या सहाय्यानं आणि नृत्य करत विविध पथकं या मार्गावर प्रधानमंत्री मोदी यांचे स्वागत करत होती। हॉटेल मिरची ते तपोवनपर्यंतचा संपूर्ण रस्त्यावर उत्साह, चैतन्य, आनंदाचं वातावरण होतं। हातात तिरंगा घेऊन युवकांनी प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत केलं। त्याचबरोबर विविध ठिकाणच्या युवा मंडळांनी मलखांब प्रात्यक्षिकं, पारंपरिक कलांचा आविष्कार यावेळी सादर केला। त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या आणि बाल वारकऱ्यांचा समावेश असलेल्या दिंडीनं विशेष लक्ष वेधलं। आदिवासी आणि पारंपरिक लोकनृत्य, पंजाबी नृत्य अशा विविध पद्धतीनं आणि विविध रंगी वेशभूषा करून नागरिकांनी प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत केलं।